हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहेत आणि मराठीच्या अभ्यासक्रमाची सुरुवात आपण दुसरी कविता संतवाणी आणि त्यात संतवाणी या कवितेत दोन कविता आहेत आणि त्यातील पहिली कविता भेटी लागी जीवा या कवितेपासून किंवा या अभंगापासून आपण सुरुवात करणार आहेत. आणि या अभंगाचे रचनाकार आहेत किंवा या अभंगाचे कवी आहेत संत तुकाराम. पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले. संत तुकाराम अतिशय प्रसिद्ध संत कवी महाराष्ट्रातील होऊन गेले. महाराष्ट्राला संत कवींची अतिशय मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रात अनेक संत कवी होऊन गेलेत. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, संत एकनाथ असे अनेक संत कवी महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्यातील अत्यंत महत्त्वाचे संत कवी आहेत संत तुकाराम. संत तुकारामाविषयी थोडीशी माहिती आपण आधी घेऊया आणि त्यानंतर या कवितेची सुरुवात करूया. पहिल्यांदा मी वाचतो. व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगामधून घेतला आहे. संत तुकारामांबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी समाजातील अनेक रूढी, परंपरा यांवर टीका केली. चुकीच्या रूढी किंवा चुकीच्या परंपरा यांवर टीका केली आणि अत्यंत महत्त्वाची, त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे त्यांनी व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घातली. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांनी आता देवाची भक्ती करावी किंवा देवाविषयी रचना कराव्या किंवा अभंग लिहावे यासाठी संसाराचा त्याग त्यांनी केला नाही. त्यांनी आपले संपूर्ण सांसारिक आयुष्य जगले आणि त्याबरोबर त्यांनी आपल्या रचना आहेत त्या केल्या. म्हणूनच इथे असं लिहिलं आहे की त्यांनी व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घातली. आता त्यांच्या रचनेमध्ये काय काय होतं, त्यांनी कशाला, कोणत्या गोष्टींना एम्फसिस दिलं, कोणत्या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं ते आपण पाहूया. प्रेम, नैतिकता, करुणा, सर्वांभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात. त्यांनी महत्त्व कशाला दिलं? प्रेम, नैतिकता आणि करुणा या गोष्टींना. आता नैतिकता म्हणजे काय? नैतिकता म्हणजे मॉरल व्हॅल्यूजना त्यांनी जास्त महत्त्व दिलं. आता हे तर झाली संत तुकारामांबद्दल जनरल, संत तुकारामांबद्दल त्यांच्या रचनांबद्दल जनरल माहिती. आता आपण बघूया की या प्रस्तुत अभंगामध्ये, ज्याचं नाव आहे भेटी लागी जीवा, या अभंगामध्ये संत तुकारामांनी काय आपल्याला सांगितलेलं आहे ते आता आपण पाहूया. प्रस्तुत अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. आता या अभंगात काय आहे तर तुकारामांना विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्व संत कवी आहेत ते विठ्ठलाचे भक्त होते. तर संत तुकारामसुद्धा विठ्ठलाचे भक्त होते आणि विठ्ठलाची भक्ती करताना त्यांना विठ्ठल भेटीची ओढ लागली होती. त्यांना वाटत होतं की आपल्याला विठ्ठल भेटावा आणि या दृष्टिकोनातून विठ्ठलाची ओढ आपल्याला किती लागली आहे ते या कवितेतून त्यांनी सांगितले. आणि ते सांगताना त्यांनी वेगवेगळे दृष्टांत दिले. आता दृष्टांत म्हणजे काय? दृष्टांत म्हणजे उदाहरणं. वेगवेगळी उदाहरणं देऊन त्यांनी आपली विठ्ठलाची भक्ती, आपल्याला विठ्ठलाच्या भेटीची ओढ केवढी आहे ते यांनी या वेगवेगळ्या दृष्टांतामार्फत सांगितलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा मी पूर्ण कविता वाचतो आणि त्यानंतर आपण एक ओळींचा अर्थ पाहूया. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. भुकेलिवा बाळ अतिशोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावनी श्रीमुख दावी देवा. अशा प्रकारे ही एक 5 पदांची एकदम छोटासा असा एक अभंग आहे आणि त्यातील प्रत्येक ओळीचा अर्थ आपण आता एक ओळ करून प्रत्येक ओळीचा अर्थ आहे तो पाहूया. अतिशय छोटी कविता आहे. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. इथे संत तुकाराम सांगतायत की मला तुझ्या भेटीची आस लागली आहे, मला तुझ्या भेटीची ओढ लागली आहे. विठ्ठला तू मला कधी भेटतो आहे असं मला झालं आहे. आणि
आणि त्यासाठी मी रात्रंदिवस तुझी वाट पाहतो आहे की कधी तू एकदा येशील आणि मला भेट देशील. पुढची वेळ वाचतो. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाटप आहे. आता चकोर काय आहे? चकोर नावाचा एक काल्पनिक पक्षी आहे. काल्पनिक पक्षी म्हणजे काय की तो अस्तित्वात असा, म्हणजे आता इतर जे पक्षी असतात, कावळा, चिमणी किंवा गरुड, कबूतर, इतर वेगवेगळे पक्षी असतात, त्या हे पक्षी अस्तित्वात आहेत, म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात. पण चकोर हा काही असा खरा पक्षी नाही, तो एक काल्पनिक पक्षी आहे. आणि असं म्हणतात की चकोर पक्षी आहे तो काहीही खात नाही किंवा काहीही पित नाही. तो फक्त पौर्णिमेच्या चंद्रकिरणांचे सेवन करतो. म्हणजे पौर्णिमेच्या चंद्रकिरणच त्याच्यासाठी जीवन आहे. अशा प्रकारचा तो चकोर हा एक काल्पनिक पक्षी आहे. तर चकोर पक्षी ज्याप्रमाणे, आता तो फक्त चंद्राच्या किरणांवरती जर तो जिवंत राहतो, तर ज्याप्रमाणे तो चंद्रकिरणांची वाट पाहतो त्याप्रमाणे विठ्ठला मी तुझी वाट पाहत आहे. म्हणजे इथे एक दृष्टांताचं इथे एक पहिला दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे संत तुकारामांनी स्वतःची तुलना केली आहे चकोर पक्षाबरोबर आणि विठ्ठलाची तुलना किंवा विठ्ठलाला दृष्टांत दिला आहे पौर्णिमेच्या चंद्राचा. इथे अशा प्रकारे पहिल्यांदा दृष्टांताचा वापर केलेला आहे या कवितेमध्ये. पुढची ओळ पाहूया. दिवाळीच्या मुळा लेकी असावली पाहत असे वाटुली पंढरीची. आता जुन्या काळापासून एक परंपरा आहे की दिवाळीचा जेव्हा सण असतो तेव्हा जी एखादी मुलगी असेल, तिचं लग्न होऊन ती दुसऱ्या घरी गेलेली असेल, तर तिला परत माहेरी आणण्यासाठी दिवाळीच्या दिवशी तिचा भाऊ तिला सासरहून माहेरी घेऊन येतो. तर अशी ही परंपरा पूर्वापारपासून चालत आलेली अशी परंपरा आहे. मग जेव्हा दिवाळीचा सण जवळ येतो तेव्हा लेक आहे ती आसावलेली असते. तिला अशी इच्छा असते की कोणीतरी लवकर यावं आणि मला माहेरी घेऊन जावं. कारण की सासरी लेकीला खूप कामं करावी लागतात आणि माहेरी जेव्हा ती येते तेव्हा आईबरोबर, तिच्या स्वतःच्या आई वडिलांबरोबर थोडासा वेळ ती घालवू शकते आणि थोडासा तिला आनंद किंवा आराम मिळतो त्यातून. मग दिवाळीच्या सणाच्या वेळेला लेक आसावलेली असते की कोणीतरी माहेरून यावं आणि मला घेऊन जावं. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे दिवाळीच्या दिवशी लेक आसावलेली असते माहेरी जाण्यासाठी, त्याचप्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनासाठी इथे संत तुकाराम आहेत ते आसावलेले आहेत. इथे दुसऱ्यांदा दृष्टांत अलंकार किंवा दृष्टांत वापरलेला आहे आणि यावेळेला दृष्टांत कोणाचा वापरलेला आहे? लेकीचा वापरलेला आहे. की ज्याप्रमाणे लेक आसावलेली असते माहेरी जाण्यासाठी, त्याचप्रमाणे संत तुकाराम किंवा कवीसुद्धा आसावलेला आहे की विठ्ठलाची भेट घेण्यासाठी. पुढे असतो. भुकेलिवा बाळ अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची. बाळ जेव्हा भुकेलेलं असतं तेव्हा ते खूप शोक करतात. शोक करते याचा अर्थ काय? बाळ काही बोलत नाही, मग बाळ रडतं. तर मग जेव्हा खूप भूक लागलेली असते तेव्हा बाळ रडतं आणि रडून ते कोणाची वाट पाहत असतं? रडून वाट पाहत असतं त्याच्या माऊलीची म्हणजे आईची. आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे बाळ रडून आक्रांत करतं आणि जेव्हा भूक लागलेली असते, त्याचप्रमाणे विठ्ठल भेटीची भूक इथे संत तुकारामांना लागली आहे आणि ते सुद्धा आक्रांत करतात आणि विठ्ठलाला सांगतायत की तू मला दर्शन दे. तुका म्हणे मज लागलीसे भूक धावुनी श्रीमुख दावी देवा. संत तुकाराम काय म्हणतायत की मज लागलीसे भूक म्हणजे मला भूक लागली आहे. कसली भूक लागली आहे? अन्नाची भूक नाही आहे ही भूक. कसली आहे? विठ्ठलाच्या दर्शनाची भूक आहे. आणि म्हणून कवी सांगतायत की तू धावून ये आणि तुझं जे श्रीमुख म्हणजे तुझा जो चेहरा आहे तो मला दाखव. अशा प्रकारे ही पूर्ण कविता आहे ती आपली झालेली आहे. आता ह्या कवितेबरोबर त्याबरोबर एक स्वाध्याय आहे आणि स्वाध्यायामध्ये फक्त 3 प्रश्न आहेत छोटे छोटे. तर पहिले 2 प्रश्न तर खूप छोटे आहेत, त्यांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. आणि त्यानंतर आहेत सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे भावार्थाधारित प्रश्न, म्हणजे कवितेचा अर्थ समजून ह्या 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि ती स्वतःच्या शब्दात लिहायची आहेत. तर मी एक्सपेक्ट करतो की व्हॉट्सॲप ग्रुपवरती तुम्ही या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला लिहून पाठवा. आणि त्याबरोबरच आपला जो यूट्यूबचा चॅनल आहे त्याला सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू.